हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जिल्ह्यानुसार आता नवीन जाहिराती प्रसिद्ध होत आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत द्यायची गरजसुद्धा नाही आहे. तुमचं डायरेक्ट मार्क्सवर सिलेक्शन होणार आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ही जागा सुटली तर आम्ही तुम्हाला नक्की व्हिडिओ करून कळूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम मला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एवढंसुद्धा सगळ्यांनी लाईक करून घ्यायचं आहे. चला तर आता तुमचं जास्त वेळ न घेता आपले व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, आता पाहू शकता नागपूर महानगरपालिकातर्फे आरोग्य विभागामध्ये आता भरती होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार आहे. त्यानंतर पाहूयात मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अर्ज कधी करायचा आहे. तुम्हाला आता अर्ज हा 22 जुलै 2024 ते 29 जुलै 2024 या काळात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. मित्रांनो, अर्जाचं फॉर्मॅटसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटला देणार आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर पाहूयात मित्रांनो, या ठिकाणी कोणकोणते पदासाठी भरती निघाले, तसेच पदांची संख्या किती आहे, तुम्हाला शिक्षण कोणतं पाहिजे, तुम्हाला पगार किती मिळणार आहे व तुम्हाला किती वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता, सर्व काही माहिती आपण पाहणार आहोत. तर खाली येऊयात. तर मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम पद आहे स्टाफ नर्स. तर मित्रांनो, स्टाफ नर्ससाठी तुमच्या प्रवर्गामध्ये किती जागा आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, एकूण 13 जागासाठी ही भरती होणार आहे, इथे तुम्ही पाहू शकता. यासाठी तुम्हाला शिक्षण काय पाहिजे मित्रांनो, सर्वप्रथम तुमचा GNM कोर्स झाला पाहिजे किंवा तुमच्याजवळ BSc नर्सिंगची डिग्री असणे आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला महिन्याला 20,000 रुपये पगार दिला जाणार आहे, इथे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 43 वय पाहिजे व खुल्या प्रयोगासाठी 38 वय असणे आवश्यक आहे, इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कोणतं पद आहे त्यावर एक नजर टाकूयात. 2 नंबरच्या पदाकडे जाऊयात. तर मित्रांनो, यानंतर 2 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी तुमच्या प्रयोगासाठी किती जागा आहे ते इथे तुम्ही पाहू शकता. एकूण पदे भरायचे आहेत 5. मित्रांनो, प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी तुमचं 12वी शिक्षण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला DMLT नोंदणी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला महिन्याला 17,000 रुपये पगार देण्यात येणार आहे. याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 43 वय असणे आवश्यक आहे. खुल्या प्रयोगासाठी 38 वय असणे बंधनकारक आहे. त्यानंतर खाली पाहूयात 3 नंबरचं पद. मित्रांनो, यानंतरचं पद आहे औषध निर्माता. औषध निर्मातासाठी एकूण पद आहेत 2. खुल्या प्रयोगासाठी 2 पदे भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला डिप्लोमा इन फार्मसी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला महिन्याला 17,000 रुपये पगार देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण. तर मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याचे ठिकाणे नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासक इमारत, सिव्हिल गार्डन, नागपूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. मित्रांनो, यानंतर तुमचे प्रश्न होते आम्ही अर्ज कसा करायचा आहे. मित्रांनो, अर्ज तुमचा ईमेलद्वारे सुद्धा घेण्यात येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही पोस्टाने जर अर्ज केला तर सुद्धा स्वीकारण्यात येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता. अर्ज हा तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जमा करायचा आहे. फॉर्मॅटसुद्धा त्यांनी खाली दिला आहे, फॉर्मॅटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज हा जमा करायचा आहे. त्यानंतर खाली पाहू शकता तुम्हाला काहीतरी तपशील दिला आहेत. तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, त्याचबरोबर तुमचं कोणत्या पदासाठी काय मार्क्स पाहिजे ते सुद्धा इथे फॉर्मॅट दिला आहे, तुम्ही वाचू शकता. मित्रांनो, सर्व PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला लगेच जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं. टेलिग्रामची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल. खाली यावेत. खाली आल्यानंतर पाहू शकता तुम्हाला काही इथे अटी आणि शर्ती दिल्या आहेत. या अटी आणि शर्ती तुम्ही वाचू शकता. खूपच महत्त्वपूर्ण अटी आणि शर्ती आहेत. मित्रांनो, सर्व अटी तुम्हाला वाचायच्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला सर्व अटी आहे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की व्हिडिओ खूपच लांब होतो आहे. त्यामुळे तुम्हाला अटी मी सांगणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष येऊन व्हिडिओ पाठवू शकता किंवा तुमचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आता सर्वात प्रथम तुम्हाला हा फॉर्मॅट सर्व भरायचा आहे. सर्व फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं फोटो चिकटायचे आहे. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला जमा करायचा आहे. तुम्ही जर ईमेल किंवा पोस्टाने जर मेसेज करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा अर्ज हा बाद होईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिथे जमा करायचा आहे. आणि तुम्ही नागपूर वगळता वेगळ्या जिल्ह्यातील असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यातील जर वॅकन्सी सुटली तर आम्ही तुम्हाला नक्की व्हिडिओद्वारे कळवू. मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.